शरद पवार यांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळेला आम्हाला न्याय हवा आहे अशी मागणी कुटुंबियांनी केली। तसंच देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचंही शरद पवार यांनी जाहीर केलं। हत्या प्रकरणाच्या खोलात गेलं पाहिजे, सूत्रधाराला योग्य पद्धतीनं धडा शिकवावा लागेल अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे। तसंच कितीही रक्कम दिली तरी गेलेला माणूस परत येत नाही याचाही उल्लेख शरद पवार यांनी केला। बीड जिल्ह्यातील घटना न पटणारी आहे, ही घटना महाराष्ट्राला शोभणारी नाही असंही त्यांनी म्हटलं। सध्या जे दहशतीचं वातावरण आहे त्याला आपण एकत्र येऊन तोंड दिलं पाहिजे असं आवाहन शरद पवार यांनी केलं। मुख्य सूत्रधाराला अटक करा, आरोपींच्या पाठीशी कोण आहे हे लवकरात लवकर शोधून काढायला हवं अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली आहे। मला सुद्धा वावरायला भीती वाटते, आम्हालाही टार्गेट केलं जाईल असा दावा सोनवणे यांनी केला। वाल्मिक कराडचं मास्टर माइंड आहे, वाल्मिक कराडनं जिल्ह्याची वाट लावली असा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे। तर कुणालाही घाबरण्याची गरज नाही, दोन समाजात भांडणं लावली जात आहेत अशी टिप्पणी क्षीरसागर यांनी केली आहे। संतोष देशमुख प्रकरण लोकसभेतही आम्ही मांडलं, हे प्रकरण कुणाच्या मार्गदर्शनाखाली झालं याचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासात कुचराई केल्यानं बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। यानंतर आज नवनीत कौवत या नव्या पोलीस अधीक्षकांची त्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याची शक्यता आहे। आज किंवा मंगळवारी अजित पवार मस्साजोगमध्ये जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील असं कळतं। 20 जानेवारीला शिर्डीमध्ये भाजपचा देशव्यापी मेळावा होणार आहे। या मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांचं नाव जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आले आहेत। महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरे यांनी मुंबईतील निरीक्षकांची मातोश्रीवर बैठक बोलावली। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं कळतं। आज किंवा उद्याला भुजबळ राज्यभरातील ओबीसी नेत्यांची भेट घेणार आहेत। त्यांची मतं जाणून घेऊन छगन भुजबळ पुढचा निर्णय घेतील असं त्यांच्या निकटवर्ती यांनी सांगितलं। पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत संजय राऊत यांनी दिलेत। स्थानिक पातळीवर स्वबळाची मागणी असतेच, स्वबळावर लढावं ही कार्यकर्त्यांची सुद्धा भावना आहे। भाजपसोबत असतानाही आम्ही मुंबई स्वतंत्र लढलो होतो याचाही दाखला संजय राऊत यांनी दिला। बीएमसी निवडणुका कळीचा मुद्दा आहे, ही निवडणूक आम्हाला जिंकावीच लागेल, आम्ही जिंकलो नाही तर मुंबई वेगळी होईल असा दावा राऊत यांनी केला आहे। अजूनही मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालेलं नाही। हिवाळी अधिवेशनात मंत्री हे बिनखात्याचेच राहिले असल्याचं आता समोर आलंय। त्यामुळे खातेवाटपासाठी मुहूर्त मिळणार तरी कधी याची उत्सुकता सगळ्यांना आहे। आज खातेवाटप होईल असं वाटतं। तीनही नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। रायगडचं पालकमंत्रीपद नशिबात असेल असं वाटतंय असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलंय। कोणतंही खातं मिळालं तरी अडचण नाही, जे खातं मिळेल त्याचं काम प्रामाणिकपणे करू अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली। एवढं मोठं बहुमत असतानाही महायुतीला खातेवाटप करता येत नाही अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली आहे। ज्याच्या हातात ईव्हीएम त्याच्या हातात लोकशाही असं देशात समीकरण आहे असा घणाघाती टोला राऊत यांनी लगावला। सरकारला प्रचंड बहुमत मिळालंय तरीही खातेवाटप झालेलं नाही, हे पहिलं अधिवेशन असेल ज्यात मंत्री खात्याविनाच आहेत असा टोला नाना पटोले यांनी लगावलाय। तर मंत्र्यांचं सध्या बिनपगारी काम सुरू असल्याची टिप्पणी पटोले यांनी केली। विधान भवनाच्या परिसरात विधान परिषदेच्या आमदारांनी एकत्र येत फोटो काढला। यावेळेला विधान परिषदेचे सर्व आमदार आणि विद्यमान मंत्री एकत्रितपणे उपस्थित होते। विरोधकांनी बनावट औषधांच्या साठ्यावरून
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. नकली सरकार, नकली औषधं असे फलक हातात घेऊन विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिल्लीतील मराठी माणसांची जबाबदारी देण्यात आली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी दिल्लीतील मराठी बांधवांच्या सोबत बैठका सुरू केल्या आहेत. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भरत गोगावले पहिल्यांदाच आपल्या रायगड जिल्ह्यात आलेत. त्यावेळी शिवसैनिकांनी गोगावले यांचं भव्य स्वागत केलं. गोगावले यांच्या स्वागतासाठी सगळ्या महाड शहरातून एक रॅली काढण्यात आली. नागपूरच्या रायसोनी कॉलेजमध्ये बँकिंग परीक्षेच्या दरम्यान मोठा तांत्रिक घोळ झाला. यामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्राच्या बाहेर पडलेत, आक्रमक झालेत. तांत्रिक घोळामुळे 500 विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. कल्याणच्या योगीधाम अजमेरा सोसायटीत झालेल्या राड्यानंतर एकूण 6 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता शुक्ला यांच्यासह विवेक जाधव, पार्थ जाधव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नाशिकची विमानसेवा फुल झाली आहे. नाशिक गोवा विमानसेवेची 85% तिकीटं बुक झाली असून ताडोबा आणि गोव्याला नाशिककरांची सर्वाधिक पसंती आहे. नाशिक शहरात आजपासून 3 जानेवारीपर्यंत पुन्हा एकदा मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. मनाई आदेशाच्या कालावधीत पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचं आंदोलन, रास्ता रोको अथवा निदर्शनं करता येणार नाहीत. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सीईटी कक्षातर्फे राबवण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होते. सीईटी कक्षानं नोव्हेंबरमध्ये पहिल्या वर्षाच्या परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर केलं. या वेळापत्रकानुसार मार्च महिन्यापासून विविध विषयांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. IIT मुंबई आणि जपानचे तोहोकू विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार या दोन्ही शिक्षण संस्था एकत्रितपणे जॉईंट अकॅडमिक अँड रिसर्च प्रोग्राम तयार करतील. त्यामुळे पदव्युत्तर, पदवी आणि PhDच्या विद्यार्थ्यांना दोन्ही शिक्षण संस्थांमध्ये शिकता येईल आणि दोन्ही शिक्षण संस्थांची पदवी सुद्धा त्यांना मिळेल. मुंबईतील बोट दुर्घटनेच्या चौकशीसाठी नौदलानं एक समिती स्थापन केली आहे. नौदलाच्या स्पीड बोटीनं धडक दिल्यानंतर नीलकमल बोट बुडाली आणि यात 14 जणांचा मृत्यू झाला. एसटी महामंडळाच्या तिकिटात जानेवारी महिन्यापासून भाडेवाढ होणं अपेक्षित आहे. एसटीनं राज्य सरकारला 14.13% भाडेवाढीचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास शिवनेरीच्या दरात 70 रुपयांची तर साध्या एसटीचं तिकीट 60 ते 80 रुपयांनी महाग होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेची अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेच्या लोकल रद्द करण्यात येतील. रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला CSMT ते कल्याण आणि कल्याण कर्जत या मार्गावर गर्डर टाकण्याचं काम सुरू असेल. त्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली. त्यामुळे अप आणि डाऊन धीम्या जलद मार्गावर तसंच 5व्या 6व्या मार्गिकेवर सुद्धा काम झपाट्यानं पूर्ण करणं सुरू आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता अतिशय वाईट होत चालली आहे. वर्षभर सुधारण्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत असे ताशेरे उच्च न्यायालयानं ओढले आहेत. महापालिका आणि राज्य सरकारला उच्च न्यायालयानं खडे बोल सुनावले आहेत. मुंबईकरांची सध्या दुपारच्या वेळी सुद्धा धुरकट वातावरणापासून सुटका होताना काही दिसत नाही. पुढील किमान 2 दिवस तरी ही स्थिती कायम राहील असा अंदाज आहे. कुर्ल्यातील बस दुर्घटनेनंतर रस्त्यावरील पादचारी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. महानगरपालिकेनं कुर्ल्यात बर्वे मार्ग आणि रेल्वे स्थानक या मार्गांच्या दरम्यान अवैध बांधकामावर कारवाई केली आहे. पश्चिम रेल्वेच्या कामांमुळे 24 आणि 25 तारखेला तसंच 25 आणि 26 तारखेला 9.5 तासांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रशासनानं हे जाहीर केलंय. ब्लॉकच्या वेळेत दादर ते अंधेरीच्या दरम्यान धीम्या आणि जलद मार्गावरच्या सर्व लोकल गाड्या या बंद राहतील.
येवल्यामध्ये आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडलेत. समोर पुणे इंदोर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करून कांद्याला योग्य भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये एक निषेध आंदोलन करण्यात आलं. राज्यात ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध यावेळी करण्यात आला. चंद्रपुरात सहकारी बँकेच्या पदभरतीसाठीच्या परीक्षेत विद्यार्थी संगणकावर उत्तर देत असताना उत्तर सबमिट होत नसल्याचं लक्षात आलंय. यानंतर सर्वच परीक्षार्थींना वर्गाच्या बाहेर काढण्यात आलं आणि आजचा पेपर हा आता 23 तारखेला होणार असल्याचं व्यवस्थापनानं जाहीर केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचं येत्या 25 ते 28 डिसेंबरच्या दरम्यान आयोजन करण्यात आलंय. युवा महोत्सवात सहभागी न होणाऱ्या 81 महाविद्यालयांना विद्यापीठ प्रशासनानं 10,000 रुपयांचा दंड आकारला आहे.